अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण पाहणार आहोत व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. नियम काय आहेत, अटी काय आहेत आणि मांडणी कशी करायची आणि किती वाजता पारायणाला बसायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला अं, रात्री 12ला हे पारायण करायचं आहे. दर 12ला आपल्याला पारायणाला बसायचं आहे. तुम्ही म्हणसाल ताई पावणे 12ला बसू का, ते तसं जमणार नाही. कारण हे अनुष्ठान 12चंच आहे. 12लाच तुम्हाला बसायचंय, रात्री 12ला. पावणे 12ला तुम्ही अंघोळ करा आणि नंतर तुम्ही 12ला पारायणाला बसा, अनुष्ठान करायला बसा. कारण कसं आहे की तोंड फिरतलं तरी चालेल, असं काही नाही की अंघोळ केली पाहिजे, पण शक्यतो करून अंघोळ करूनच अनुष्ठानाला बसा. त्यानंतर पुरुष बसणार असेल तर पुरुषांनी सवळं घाला. सवळं नसेल तर ड्रेस घातला कोणता तरी चालेल, पण ब्लॅक कलरचा घालू नका. त्यानंतर महिला बसणार असेल तर महिलांनी साडी घाला. साडी नसेल जमेत तर ड्रेस घातला तरी चालेल. कपाळावरती कुंकू आणि डोक्यावरती पदर ओढणी घ्या आणि मग तुम्ही अनुष्ठान करायला बसा. त्यानंतर शक्यतो करून आसन हे निळ्या कलरचंच घ्या. असं आपल्याला नियम आहेत बसण्याचे. त्यानंतर आपल्याला मांडणी कशी करायची, तर मांडणी काही नाही, तुमचं देवघर असेल देवघरासमोर बसा. महाराजांचा फोटो साक्षात सगळ्यांकडे असेलच. त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावा नाही तर तेलाचा दिवा लावा, कोणताही दिवा लावला तरी चालेल. पण जो लावसाल तो भरपूर तूप टाका आणि व्यवस्थित अग्नी प्रज्वलित करा आणि नंतर तुम्ही वाचायला बसा. कारण आपण एवढा वेळ 21 वेळा वाचणार, मग ते लक्ष विचलित होणार, बत्ती गेली की काय असं आपलं मन होतं. म्हणून आधीच व्यवस्थित बत्ती लावून घ्या, नंतर तुम्ही वाचायला बसा. तर आपल्याला 10 वेळा ओव्या वाचायच्यात. 20 वेळा 10 ओव्या वाचायच्यात आणि 21व्या वेळी आपल्याला फलश्रुती घ्यायची, म्हणजे पूर्ण वाचायचे संस्कृत. तर 10 ओवीपर्यंत आपल्याला व्यंकटेश स्तोत्र वाचायचे. त्यानंतर आपल्याला फलश्रुती घ्यायची, म्हणजे 20 वेळा ते वाचायचे आणि 21व्या वेळा आपल्याला पूर्ण वाचायचे. अशा प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे. जर तुमचं वाचन फास्ट असेल तर तुम्हाला लिहिण्याकरता 20 मिनिटं लागेल, असे 20 मिनिटं लागतातच. आणि जर स्लो असेल तर 1 ते पाऊण तास म्हणजे असं लागतो. त्यानंतर आपल्याला नियम काय आहेत ते पाहायचं आहे. तर नियम आहे 21 दिवस मांसाहार वर्ज्य पाहिजे. त्यानंतर परअन्न आपल्याला ग्रहण करायचं नाहीये. त्यानंतर आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचंच आहे 21 दिवस. करा तुम्ही 3 दिवस करा, 21 दिवस करा, 40 दिवस करा, ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचंच आहे. त्यानंतर आपल्याला परअन्न वर्ज्य करायचं आहे. अशा प्रकारे आपले नियम आहेत आणि दर 12लाच आपल्याला ही सेवा करायची आहे. तुम्ही म्हणसान ताई दार वाजतात, खिडक्या वाजतात, आम्ही नाही का कसं करू, भीती वाटते. पण खरंच तुमचं जर काही संकल्प नसेल तर नका करू. पण तुम्ही खास देवासाठी अनुभव घेण्यासाठी हे पारायण तुम्ही आवर्जून करा. खूप छान हा व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव येतो. कारण माझ्या मिस्टरांनी पण हे अनुष्ठान केलेलं आहे 21 दिवसांचा. माझा पण खूप छान अनुभव आहे व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाचा आणि अनुभव महाराज देतात आणि खूप प्रभावी सेवा आहे ही भगवान विष्णूंची. खरंच सर्वांनी आपल्या घरात करा. काही नाही, दारं वाजतात, खिडक्या वाजतात, ते आपल्या मनाचे खेळ आहेत, असं काही नसतं. ती आपली श्रद्धा असते. तुम्ही ना एकरूप होऊन वाचन करा आणि खरंच म्हणजे वाजलं तरी काही भ्यायचं कारण नाही. असं समजा की आपले भगवान विष्णू येतात, दार वाजून जातात, असं समजून तुम्ही अनुष्ठानाला बसा. खूप सुंदर सेवा आहेत आणि शक्यतो हे एकांतातच करा, की जेणेकरून कोण असेल साईडला आवाज असेल तर तुम्हाला नाही का मन लागणार नाही, तुमचं मन विचलित होईल. तुम्ही एकटेच आणि शक्यतो सगळेच 12ला झोपतात, असं काही नाही की नाही झोपत, सगळेच 12ला झोपतात. त्याच्यामुळे काही कोण डिस्टर्ब करायला नसेल. पण खरंच सगळ्यांनी ही सेवा करा, अनुभव घ्या आणि दर 12लाच ही सेवा आपल्याला करायची आहे व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाची. तुम्ही म्हणसाल ताई पावणे 12ला करू का, 11:30ला करू का, तर तसं नाही जमणार. कारण सेवा खूप प्रभावशाली आहे. ही दर 12लाच रात्री करायची असते. सर्वांनी दर 12लाच ही सेवा करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.